अहो ऐकलात का? आज आपण बनवणार आहोत नागपूरचा एकदम झणझणीत मटण. ह्या मटणापुढे ना तुमचं हॉटेलचं मटणसुद्धा फिक्कं वाटेल तुम्हाला. एवढं भारी बनवून तयार होतं. बनवायला अतिशय सोपं आहे. मसाला कसा तयार करायचा, भाजी कशी फोडणी घालायची, स्टेप बाय स्टेप पूर्ण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला पटकन सुरुवात करूया आपल्या साध्या सिंपल घरगुती रेसिपीला. तर आज आपण नागपूरचं स्पेशल झणझणीत मटण बनवूया. तर बघा सगळ्यात आधी ना इथे मी 3 कांदे घेतलेत. छान मोठ्या साईजचे कांदे घ्यायचे आहेत, कारण मटण थोडंसं जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यासाठी कांदे इथे मी 3 वापरले आहेत. तर बघा कांदे छान इथे मी साफ करून घेतले. त्याच्यावरची साल काढून घेतली. त्यानंतर छान लच्छामध्ये स्लाइसमध्ये कट करून घेतले. कांदे इथे तुम्ही आडवे, उभे कसेही कट करून घेतले तरी चालेल, कारण आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर मसाला वाटायचा आहे. तर बघा कांदे कट करून झालेत. त्यानंतर आपल्याला खोबरंसुद्धा असं चिरून घ्यायचं. एकदम बारीक-बारीक कट करायचं आहे, म्हणजे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होईल आपला मसाला. तुम्ही पाट्यावरही बारीक करून घेऊ शकता, पण इथे माझ्याकडे मिक्सर आहे, पाटा नाही आहे, तर मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे. तर खोबरं, अद्रक कट करून घेतलेली आहे. तर जवळपास 2 इंच इतकी अद्रक घेतलेली आहे. एक मोठी गाठ लसणाची पूर्ण सोलून घेतली आहे. 2 टोमॅटो घेतलेत. तर मसाला पूर्ण रेडी झाला आहे. लगेच आपण भाजून घेऊया. त्यासाठी गॅसवर एक पॅन ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर तेल ॲड करायचं आहे. त्यानंतर कांदे ॲड करायचे आहेत. कांदे जोपर्यंत छान ब्राऊन होत नाहीत, तोपर्यंत कांदे इथे भाजून घ्यायचा आहे. तर बघू शकता पॅनमध्ये पूर्ण कांदे ॲड केलेले आहेत. कंटिन्यू आपल्याला असंच भाजून घ्यायचं आहे. गॅस तुम्ही मीडियम किंवा हाय ठेवू शकता कांदे भाजत असताना. आणि बघा इथे कांदे छान लाल झालेले आहेत. आता हे कांदे आपल्याला काढून घ्यायचे आहे मिक्सरच्या पॉटमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये. मी ते डायरेक्ट मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच हे सगळे मसाले काढून घेणार आहे. कारण की जास्त भांडीसुद्धा मी भरणार नाही आहे. एकदम कमी भांड्यामध्ये, कमीत कमी पसाऱ्यामध्ये ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा पूर्ण कांदे जे भाजून घेतले ते पॉटमध्ये ॲड केलेले आहेत. आता लगेच परत गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जो खोबरा आपण कट करून घेतलेला आहे तो ॲड करायचा आहे. थोडंसं जवळपास अर्धा चमचा इतकं तेल परत ॲड करायचं आहे. आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 स्टार फूल, 1 भेंडी वेलायची, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा लवंग घेतल्या, 3 हिरवी इलायची आणि 1 इंच इतकं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे सगळे मसाले ॲड करून परत 1-2 मिनिटापर्यंत छान खरपूस भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता छान खोबरं भाजलेलं आहे, मसाला पण छान भाजलेला आहे. जेव्हा मसाला भाजला जातो ना, त्यावेळेला घरामध्ये खूप छान सुगंध येतो. तर मसाला इथे छान भाजला आहे. गॅस बंद केलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण लसूण आणि अद्रक कट करून ठेवलेली आहे, सोलून ठेवलेली लसूण, ती पूर्ण ॲड करायची आहे. परत थोडंसं तेलामध्ये असंच परतून घ्यायचं आहे. भाजायचं नाही आहे, फक्त 1-2 मिनिटापर्यंत याला परतून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतल्याने ना खूप छान याचा फ्लेवर येतो. त्यासाठी ते परतून घेतलं आहे. छान मसाला भाजलेला आहे. आता ज्या पॉटमध्ये आपण कांदे काढून घेतलेत, त्याच पॉटमध्ये हे सगळं मसाला भाजलेला काढून घ्यायचा आहे. तर बघा इथे मी सगळं मसाला काढून घेतलाय. मसाला भाजून रेडी झालेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला बनवून भाजीला फोडणी घालाल ना, तर भाजीची चवच अप्रतिम होणार आहे. याच्यामध्येच मी एक मूठभर इतकी कोथिंबीर धुवून ॲड केलेली आहे. आणि आता हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे. एक तर तुम्ही पाट्यावर वाटा किंवा मिक्सरमध्ये वाटून घ्या. मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. तर इथे मी 1 किलो इतकं मटण घेतलं आहे. मटण स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे आणि मसालासुद्धा आपला वाटून रेडी झालेला आहे. त्यासोबतच जे टोमॅटो घेतले होते ते सुद्धा बारीक कट करून घेतलं आहे. तर बघा इकडे मी कुकरमध्ये फोडणी घालणार आहे. बॅचलरसाठी तर ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. आधी कुकर गरम करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा वाटी इतकं तेल ॲड केलेलं आहे. तेल थोडंसं इथे जास्त ॲड केलं आहे, कारण मटण थोडंसं जास्त आहे त्यासाठी. त्यानंतर तेल छान कडकडीत गरम करायचं. त्यामध्ये 2-3 तेजपान ॲड करायचे. त्यानंतर आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो ॲड करायचा आणि छान मसाल्यातला तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता मसाल्यातलं पूर्णपणे तेल सेपरेट झालेलं आहे आणि आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये बाकीचे मसाले ॲड करायचे आहेत. तर बघा इथे मी सगळ्यात आधी अर्धा चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे. 2 चमचा मिरची पावडर ॲड करून घ्यायचा आहे. हा पॉकेटचा मिरची पावडर घेतलेला आहे इथे मी. त्यानंतर 1 चमचा धने पावडर ॲड करायचा आहे. 1 चमचा गरम मसाला, मटण जास्त क्वांटिटीत आहे म्हणून मसालेसुद्धा जास्त क्वांटिटीत ॲड करत आहे. 1 चमचा घरगुती मिरची पावडर. आता याच्यामध्ये 1.5 चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ थोडंसं कमी ॲड करून घ्या. एकदम जास्त ॲड करू नका, नाहीतर भाजी खारट होण्याचे चान्सेस असतात. आपल्याला अंदाजा समजत नाही, पण ज्यावेळेला आपण पाणी वगैरे ॲड करू त्यानंतर फिक्कं किंवा तुम्हाला काही थोडंसं वाटत असेल, तर वरून थोडंसं मीठ ॲड करून घेऊ शकता तुम्ही. तर बघा पूर्ण मसाला ॲड केल्यानंतर छान 2 मिनिटापर्यंत परतून घेतलं. त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेले 2 टोमॅटो ॲड केलेले आहेत. परत व्यवस्थित मसाला छान मिक्स करायचा आहे. झाकण लावून 5 मिनिटापर्यंत मसाला शिजवायचा आहे.
तर इथे 5 मिनिटं झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला जो मिक्सरच्या पॉटमध्ये मी मसाला वाटलेला होता, त्याला मसाला भरपूर लागला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये. त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी ॲड केलं. ढवळून त्याच्यातला मसाल्याचं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. परत एकदा व्यवस्थित मसाला ढवळून घ्यायचा बघा. म्हणजे मसाला बुडाला लागणार नाही आणि व्यवस्थित शिजेल त्यासाठी थोडंसं पाणी ॲड करायचं. एकतर मिक्सरच्या पॉटमधलं ॲड करून घ्या किंवा साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी असंच ॲड करून घ्या. आणि आता व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर झाकण लावायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी कमी गॅसवर आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे. तर बघा इथे 15 मिनिटं झालेले आहेत. मसाल्यातलं तेल पूर्णपणे सेपरेट झालेलं आहे. म्हणजे आपला मसाला परफेक्ट शिजलेला आहे. जर मसाला व्यवस्थित शिजला नसेल, तर भाजीला चवसुद्धा व्यवस्थित येत नाही किंवा चांगली येत नाही. त्यासाठी मसाला मात्र छान शिजवून घ्या. जर तुम्हाला नागपूरच्या सावजीसारखी चव हवी असेल ना, जसं मी मसाला शिजवलेला आहे त्याच पद्धतीचा मसाला शिजवून घ्या. तर आपला मसाला इथे पूर्णपणे शिजलेला आहे. आता या स्टेजवर आपल्याला याच्यामध्ये जो आपण धुवून ठेवलेलं मटण आहे, तो पूर्ण ॲड करून घ्यायचा आहे आणि परत एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये आणि मसाल्यामध्येच आपल्याला हा मटण शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे हा मटण जर मसाल्यात शिजला ना, तर याची चवच बदलते. म्हणजे एकदम अप्रतिम चव होऊन जाते. जर तुम्ही याच्यात पाणी ॲड कराल ना लगेच, तर याची चव पूर्णपणे बिघडून जाते. म्हणून पाणी ॲड करायचं नाही. मटणाला 10-15 मिनिटापर्यंत किंवा 20 मिनिटापर्यंत छान मसाल्यातच शिजू द्यायचं. मी झाकण लावलं 15 ते 20 मिनिटापर्यंत असं शिजवून दिलेलं आहे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता किती पाणी रिलीज झालेलं आहे मटणातला. तर आता ना याच्यावर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्यापर्यंत कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तुमच्या कुकरला किती शिट्टीमध्ये मटण शिजतो त्यानुसार तुम्ही शिजवून घ्या. इथे मी 3 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट, एकदम सॉफ्ट असा मटण शिजवून रेडी झालेला आहे. तर व्यवस्थित इथे मटण छान आधी ढवळून घेऊया. जेवढा तुम्हाला रस्सा लागणार आहे त्यानुसार याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करा. एकदा उकळी आणा आणि त्यानंतर गॅस बंद करून घ्या. त्याआधी बघा इथे मी भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता हे सगळं व्यवस्थित आधी ढवळून घेणार आहे. अशा पद्धतीने छान ढवळायचं. म्हणजे हे जे कोथिंबीरचं फ्लेवर आहे ना, तो मटणामध्ये खूप छान येतो. त्यासाठी पाणी आधी ॲड करायच्या आधी ॲड करायचं आणि त्यानंतर इथे पाणी ॲड करायचं. पाणी ॲड करत असतानाचा माझा व्हिडिओ तो मी चुकून घेतला नाहीये. तरी ते मी 1 ते दीड ग्लास इतकं पाणी गरम करून ॲड केलेलं आहे. भाजीमध्ये कधीही गरम करून पाणी ॲड करायचं म्हणजे भाजीची टेस्ट जात नाही. खूप सुंदर टेस्ट येते. तर बघा इथे भाजीला छान उकळी आलेली आहे. बघू शकता किती छान उकळी आलेली आहे. ग्रेव्ही बघा, तर्री बघा. एकदम सावजीसारखं तयार झालेलं आहे मटण. टेस्टमध्ये तर सावजीला सुद्धा फेल करेल एवढं छान तयार झालेलं आहे. पण तुम्ही एकदा हा मटण घरामध्ये नक्की ट्राय करा. ट्राय करणार की नाही कमेंट करून नक्की सांगा. वरून थोडीशी कोथिंबीर ॲड करूया आणि इथे आपला सर्व्ह करण्यासाठी सावजी मटण तयार झालेलं आहे. सावजीसारखा तयार झाला की नाही कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.